एक महत्त्वाची बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यामधून शिमग्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांचे प्रचंड हाल होताना दिसतायत। सकाळी 6:30 वाजता येणारी तेजस एक्सप्रेस अद्यापही ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आलेली नाहीये आणि त्यामुळे कोकणवासियांची मोठी गैरसोय झालेली आहे। अनेक प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये अडकून पडलेत। यावेळी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। आपण पाहतोय सकाळची गाडी दुपार झाली तरी सुद्धा आलेली नाही आणि त्यामुळे मोठ्या संख्येने इथे कोकणवासी आलेले आहेत। त्यांची मोठी गैरसोय झालेली आहे। दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात। एक दिवसांवर जो आहे तो शिमगा उत्सव म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण जो आहे तो येऊन ठेपलेला आहे। आणि याच पूर्वी आपण पाहिलं तर चाकरमानी जे आहेत कोकणवासी जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेने जे आहे ते प्रवास करताना आपल्याला दिसून येतात। परंतु या ठिकाणी ह्या रेल्वे प्रवाशांची मोठी तारंबळ होताना पाहायला मिळते। सकाळी 6:30 वाजता ठाणे रेल्वे स्थानकात येणारी तेजस एक्सप्रेस जी आहे ती आता दुपारचं ऊन ओलांडलं असलं तरी देखील ठाणे रेल्वे स्थानक त्या रेल्वेने जे आहे ते एक्सप्रेसने गाठलं नसल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी जी आहे या ठिकाणी अडकून पडल्याचं पाहायला मिळत आहे। कुठे तुम्ही निघालेले आहात आणि कुठे कुठे निघालेले आहात आणि काय की ट्रेन सकाळी 11:30 वाजता येणार आहे। त्या हिशोबाने आम्ही सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकात आलो। तिथे आल्यावर पुन्हा अनाउन्समेंट झाली की अजून ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटलेली नाहीये। म्हणून आम्हाला वाटलं आता थोडा वेळ आम्ही वाट बघत राहिलो आणि आता अनाउन्समेंट होते की 1:30 वाजता अपेक्षित आहे। म्हणजे अजूनही ती ट्रेन सुटली आहे की नाही याचा काहीच पत्ता नाही। कोणला आमची माणसं येणार आहेत, थांबली आहेत आम्हाला न्यायला, तर आम्ही सकाळपासून इथे गाडी चुकेल म्हणून खाल्लं नाहीये। आमची सोय करणार का हे रेल्वेवाले का सांगा आम्हाला। पाणी तरी देणार का ते पण नसेल। काय आता काय करावं आम्ही, वाजले किती आणि चिपळूणचे लोक सकाळपासून येऊन उभे राहिले की ही ट्रेन अमुक वेळात येते म्हणून। आता काय करावं त्यांनी। 6:30 वाजता ठाणे रेल्वे स्थानकात येणारी ही तेजस एक्सप्रेस आहे आणि दुपार ओलांडली असली तरी ही तेजस एक्सप्रेस जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकामध्ये न आल्याने मोठ्या प्रमाणात कोकणवासीय जे शिमग्याला होळी उत्सवाला कोकणात निघाले त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना जे आहे ते सामोरे जावं लागत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।